फक्त लोकप्रतिनिधी आहेत, पण आपण आज सांगितल्याप्रमाणे लाखो लोकांची, लाखो मतदारांची आपण आज जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे. यांना निवडून देणारे लाखो लोक आहेत, लाख मतदार आहेत, त्यांची जबाबदारी आज शिवसेनेने घेतलेली आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. विजय असो. विजय असो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. घे ना, घे. फोटो. आलाय का? आलाय का? पण तिघजण आलेत ना, दोघं घे ना पुढे. तर ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. या पत्रकार परिषदेमध्येच या 6 खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. तर या खासदारांच्या मतदारसंघात विकास निधी कमी पडू देणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. तर चांदा ते बांदा शिवसेना आता वाढलेली आहे. एक प्रकारे शिंदेंनी हे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन इथे केलेलं आहे. आपल्याकडे आता 3 संजय असतील असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. आणि आता इथे एक नाही 6 टायगर उपस्थित असल्याचं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तर आम्ही कोणाच्या आडवे जात नाही, मात्र कुणी आमच्या आडवे येऊ नये असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. अंगावर आला तर शिंगावर घेऊ असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. विकासासाठी सर्व आमच्या सोबत आहेत असंही त्यांनी म्हटलं. 22 जून 2022ला उठाव केला होता, आता आम्ही सिक्सर मारलाय, हा दुसरा टप्पा आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. आणखी सगळ्यात एक महत्त्वाचं म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही सेकंड लार्जेस्ट पार्टी झालेली आहे असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. पण तरी एक प्राधान्याने सांगावं लागेल, डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांचे पण मनापासून एक शिवसैनिक म्हणून खूप खूप अभिनंदन आणि आभार मानेन मी त्यांचे. तर 6 खासदार आणण्यामध्ये श्रीकांत शिंदे यांची देखील महत्त्वाची भूमिका होती. तर ओमराजेंना शिवसेनेमध्ये आणण्यामध्ये तानाजी सावंतांनी मोठी भूमिका बजावली. मी मुद्दाम तर आता 13 खासदार एकूण शिंदेच्या शिवसेनेत असणार आहेत. आधीचे 7 आणि आता हे 6, म्हणजेच शिवसेनेचं खासदारांचं संख्याबळ वाढलेलं आहे. दिल्लीचे ही तख्त राखतो. श्रीकांत शिंदे साहेब, आपण खासदार आहात. आज आपण लाखो मतदारांची जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे. हे फक्त लोकप्रतिनिधी पक्षामध्ये आलेत, पण यांना ज्यांनी निवडून दिले त्या सगळ्या मतदारांची जबाबदारी शिंदे साहेबांनी आज घेतलेली आहे. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे सगळे आल्यानंतर यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. एकीकडे सांगितलं जातं, आजपर्यंत मला सांभाळलं तुम्ही दुसऱ्याला सांभाळा, त्यांना सांभाळलं की मुलाला सांभाळ. अरे हे काय पाळणा घर आहे का? आणि इकडे सांगितलं जातं की शिंदे साहेबांनी सांगितलं होतं
जे जे लोक माझ्या बरोबर आलेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे, ही तुमची पण जबाबदारी आहे आणि तुम्ही माझ्या सर्व लोकांना सांभाळायचं आहे. हा फरक आहे आजच्या गोष्टीत. ईशान्य मुंबईतर्फे विभाग प्रमुख आणि आमदार यांना मी विनंती करेन, सर्वांना एक विनंती आहे. हॅलो, या ठिकाणी 6 खासदारांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय. मी सर्व आमदार, मंत्री महोदय, नेते, उपनेते, सचिव सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांना विनंती करतो की टायगर अभी जिंदा आहे. आपण सगळ्यांनी बघितलंय, फक्त घोषणा द्यायच्या आहेत. माझ्यासोबत शिंदे साहेबांनी जे काम केलंय त्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी घोषणा द्यायच्या आहे. अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट, मानाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, महानेता, लोकनेता, सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, शेतकऱ्यांचे कैवारी, कष्टकऱ्यांचे कैवारी, अनाथांचा नाथ, लोकनाथ, मदतीचा हात, एकनाथ, नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा. धन्यवाद. शिवसेना. सर्व पत्रकार बंधूंचे, वार्ताहरांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो की आपण या कार्यक्रमाची शोभा आपल्या माध्यमातून वाढली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय.